आणि योगाने मला दिलेलं कार्यक्रम वेगळंच होतं, पण कार्यक्रम वेगळंच आहे. ज्याच्या नशिबी जे आहे तेच लाभतं म्हणतात ना. आले आले आमचे पाहुणे म्हणले सूत्रसंचालन, म्हणले नाही, सूत्र चालवणारा वेगळा आहे. सूत्र ज्या जगद्गुरु तुकोबारा याचा वारसा पर्यंत चालवलेला महान तपस्वी संत वैकुंठवासी बापूंच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. आणि त्यांच्या दिव्य अशा प्रतिमेचा अनावरण आज आहे. आणि त्या प्रसंगी आज मागणी पर प्रसंगाचा भरजागराचा कीर्तनाचा योग कुणाचा होता तर जगद्गुरु तुकोबाराय देहू संस्थानचे अध्यक्ष असलेले हरिभक्त परायण बापूसाहेब महाराज मोरे. आणि आकस्मिक काही कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत. त्यांच्याद्वारे तुकोबारायांनीच हा कीर्तनरूपी सेवा प्रसाद मला आज दिलेला आहे. आज ज्या महान तपस्वी साधू संतांच्या मठामध्ये विसाव्यासाठी असेल, आल्याच्या नंतर ध्यान साधना नामजप यज्ञ करण्यासाठी असेल, आपली एक हक्काची जागा असावी, यासाठी अविरत परिश्रमाच्या नंतर अनेक जागी थांबत 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 एक कायमस्वरूपी जागा ज्यांनी शोधली. म्हणतात ना, माणसाला जागा देखील पसंत पडावी लागते. माणसाला पसंत पडल्याच्या नंतर माणूस घर करतो, तर मग संतांना देखील त्या विशेष जाग्याचं महत्व आहे. खरोखरच या जाग्याचं विशेष महत्व आहे. हे भूवैकुंठ आहे. इथली जागा चहूकडच पवित्र असताना ही जागा विशेष अशा प्रकारे पवित्र आहे. महान तपस्वी साधूला ही जागा आवडली गेलं आणि ते प्राण ओतल्याच्या नंतर त्या मूर्तीच्या माध्यमातून असंख्य अशा प्रकारच्या शिष्याला आशीर्वाद रूपी कृपा प्रसाद 7वा दिवस भरच्या कारणाने आज कीर्तनाची मर्यादा राखून वेळेमध्येच कसल्याही प्रकारचा फाजील विनोदीमध्ये आपल्याला कीर्तन रूपी सेवा संपन्न करायची आहे. अनेक जण देवाकडे मागणं मागतात.